नमस्कार, मी दर्शता. आपल्या आयुष्यात सण का येतात माहिती आहे का? कारण सण आपल्याला आठवण करून देतात अंधारानंतर प्रकाश येतोच. आणि प्रत्येक शेवट म्हणजे एका नव्या सुरुवातीचा जन्म असतो. अलीकडेच आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. श्रीकृष्णाचा जन्म अंधारा कारागृहातून प्रकाशाकडे झाला. आता काही दिवसात गणेशोत्सव येतोय, जो आपले अडथळे दूर करून नव्या वाटेचं मार्गदर्शन करतो. या विचारांनी मला एक गोष्ट आठवते. एका आईच्या गर्भात 2 बाळ होते. एक बाळ दुसऱ्या बाळाला म्हटलं, तुला खरंच वाटतं का की डिलेव्हरीनंतर काही जीवन असू शकेल? दुसरं बाळ आशेने उत्तर दिलं, हो नक्कीच. डिलेव्हरीनंतर बाहेरच्या जगात कदाचित आपण आपल्या पायाने चालू, तोंडाने खाऊ आणि नवीन इंद्रियांचा अनुभवसुद्धा घेऊ. पहिलं बाळ हसून म्हटलं, हे तर वेड्यासारखं बोलणं झालं. आपल्या पायाने चालणं, तोंडाने खाणं हे केवळ अशक्य आहे. आपल्याला जे काही लागतं ते या नाळेमधून मिळतं. नाळेशिवाय आपलं जीवनच नाही. दुसरं बाळ शांतपणे म्हटलं, कदाचित नाळेची गरज उरणारच नाही. बाहेरचे जग वेगळे असेल, तिथे आपल्याला आई मिळेल, ती आपली काळजी घेईलच की. पहिल्या बाळाने कटाक्ष टाकत पुन्हा प्रश्न केला, आई, खरंच तू आईवर विश्वास ठेवतोस? जर ती असती तर आत्ता कुठे आहे? आपल्याला ती दिसली का नाही आत्तापर्यंत? दुसरं बाळ आत्मविश्वासाने उत्तरलं, ती आपल्या भोवतीच आहे. कधी कधी जेव्हा आपण शांत बसतो, खोलवर ऐकतो, तेव्हा आईचं अस्तित्व जाणवतं. तिचा प्रेमळ आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोच. म्हणजेच जसं या गर्भातील बाळांना आईवरती विश्वास ठेवणं कठीण वाटतंय, तसं आपल्यालाही काही पॉझिटिव्ह एनर्जीवरती विश्वास ठेवणं कधीकधी अवघड जातं. जन्माष्टमी असो वा गणेशोत्सव, हे दोन्ही सण आपल्याला सांगतात, जीवन कधीच थांबत नाही. प्रत्येक समाप्तीच्या पलीकडे नवं जग आपली वाट पाहत असतं. काही नव्या प्रवासासाठी आशीर्वाद द्यायला देव नेहमीच आपल्या जवळ असतात.